देशभरात आज श्रीकृष्ण जन्माचा उत्सव पाहायला मिळतोय। तसाच मुंबईसह संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव आहे। उत्साहात दहीहंड्या फोडल्या जातात। मोठमोठ्या थरांचा थर देखील रंगताना दिसतोय। मुंबईतील ठिकठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांसह कलाकारांची विशेष उपस्थिती आहे। तर आज पहाटेपासूनच संपूर्ण मुंबईसह ठाण्यामध्ये देखील आज दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळतोय। थरांवर थर रचले जात आहेत। हा थरार पाहण्यासाठी अनेक जण खरं तर गर्दी करतायत। राज्यभरात दहीहंडीचा हा उत्सव पाहायला मिळतोय। वरुण राजाने देखील हजेरी लावलेली आहे आणि याच हजेरीमध्ये हे सर्व जे गोविंदा आहेत ते आपल्या थर रचताना दिसतात आणि हा उत्साह प्रत्येक गोविंदाच्या चेहऱ्यावर दिसतोय। मुंबई आणि ठाणे तसंच पुणेमध्ये देखील उत्साह बघायला मिळतोय। मुंबईमध्ये देखील अनेक विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। तसंच अनेक कलाकार देखील आहेत या कार्यक्रमांना उपस्थिती लावतात। ठाण्यामध्ये देखील मोठमोठ्या दहीहंड्या बांधल्या गेलेल्या आहेत आणि तेथे देखील अनेक गोविंदा पथक येतात आणि आपले मनोरे रचतात। तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळतोय। क्या बात है रेश्मा शिंदे। शेवटचा अर्धा मिनिट आहे। समर्थ आयोजकांना सहकार्य करा। धन्यवाद। रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या समर्थ ढोल ताशा पथकाचे मनापासून धन्यवाद। आपल्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आणि यानंतर पहिली सलामी देणार आहे मानखुर्द मुंबई या ठिकाणी आलेलं गोविंदांचं पथक। मी समर्थाला विनंती करतो की आता कृपया आपण वादन थांबवावं। समर्थ समर्थ धन्यवाद। तुम्ही एवढे चांगले नाचलात तर ऋतिक रोशन देवाश्री गणेशा लावायचा काय? अग्निपथ देवाश्री गणेशा लावला भोयवाडीच्या राजासाठी। काही क्षणात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य साहेब यांच्या इथे आगमन होणार आहे। हनुमान बाळ हनुमान स्पोर्ट्स क्लब बाळ हनुमान स्पोर्ट्स क्लब यांची पहिली सलामी या अभूतपूर्व दहीहंडीसाठी कृपया समर्थ ढोल ताशा पथकाला नारायणभाई शेलार। मी शिलाताईंना विनंती करतो शेखर शेरे आणि आमरे कुठे आहेत? आमरे या पटकन। थांबा आमरेंना पण घ्या। शेखर शेरे आणि शाखा क्रमांक आपले विवेक गुप्ताजी आइए।